कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. RSSशी संबंधित मासिक ऑर्गनायझरच्या वेबसाईटवरील लेखामुळे मोठा वाद. भारतामध्ये कुणाकडे जास्त जमीन? कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड या शीर्षकाखाली लेख प्रकाशित. कॅथलिक सर्वात मोठ्या गैरसरकारी जमीन मालक असल्याचाही दावा. भाजप वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांचा मित्रांना देणार. त्यानंतर ख्रिश्चनांकडे असलेल्या जमिनी सरकारच्या टार्गेटवर. वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा आरोप. बर्फाच्या लादीवर झोपून मारू असं काही जण बोलत होते. काहींच्या डोक्यात हवा गेली होती. जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते. नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायात नेऊन ठेवायची, हाच एकनाथ शिंदेंचा डीम प्रोजेक्ट. संजय राऊतांचा जोरदार हल्ला. काँग्रेस राष्ट्रवादी जशी संपुष्टात आली तसं आता पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना राहणार नाही, भाजपच्या रावसाहेब दानवेंचा दावा. बारामतीत एकाला बेदम मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर असे प्रकार खपवून घेणार नाही, यापुढे मकोका लावेल, अजित पवारांचा सज्जड दम. अनावधानानं आणि मस्करीनं केलेल्या वक्तव्यानं शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. चौफेर टीकेनंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नरमले. एकनाथ खडसेंना तोंड काळं करून फिरावं लागेल. वैयक्तिक आरोपांनंतर गिरीश महाजन संतापले. एका युट्यूबवरच्या व्हिडिओचा दाखला देत खडसेंनी महाजनांवर केला होता गंभीर आरोप. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण. सरकारच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल उद्या येणार. आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये अहवाल सादर करणार. डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयातून निघालो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज समोर आणा, भिसे कुटुंबियांची मागणी. कायदेशीर कारवाई करण्याचा देखील इशारा. लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी. खासगी रुग्णालयात उपचार सुरू. प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. पवईतील अनधिकृत मशिदीवरील भोंगे काढायला लावले. मुंबईत अनधिकृत मशीद, अनधिकृत भोंगे चालणार नाहीत. भाजपचे नेते किरीट सोमय्या आक्रमक. पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधील खाणीमध्ये हातपाय आणि डोकं कापलेला मृतदेह आढळला. सीताराम ढाले असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव. दिघी पोलिसांतील तपास सुरू. बुलढाण्यात अपघातग्रस्त कारमध्ये 70 लाखांची रोकड. पोलिसांकडून रक्कम जप्त. संशयित कार चालकांची चौकशी सुरू. नागपुरातील मोरभवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित स्थानक साकारणार. 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार. चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विकास कामांचा आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तामिळनाडूच्या रामेश्वरमधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन. जुना पूल वापरायोग्य नसल्यानं नव्या पुलाची निर्मिती. भारत आणि श्रीलंकेमध्ये मच्छीमारांच्या मुद्द्यावर चर्चा. पंतप्रधान मोदींकडून मच्छीमारांच्या सुटकेची मागणी. मोदींच्या मागणीनंतर कोलंबोकडून 14 मच्छीमारांची सुटका. देशभरामध्ये रामनवमीचा मोठा उत्साह. अयोध्या आणि शिर्डीतील साईनगरीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर नागपूर आणि मुंबईत शोभायात्रेमध्ये मोठी गर्दी. रामनवमीला अभिजित मुहूर्तावर रामलल्लाचा सूर्यतिला. 4 मिनिटं रामलल्लाच्या कपाळावर किरणं पडली. रामनवमी निमित्त अयोध्येमध्ये 5 लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल. वातावरणात मोठा बदल. पुन्हा कोकणातून उष्णतेची लाट सक्रिय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा. हवामान खात्याकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट. अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता. तर सिंधुदुर्गच्या पांदा शहरामध्ये 2 तास चक्रीवादळासह अवकाळी पाऊस. केळे आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील पाणीसाठा एप्रिलमध्येच 33%वर. मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट. वैतरणा आणि भातसामधून राखीव कोट्यातील जलसाठा देण्याची मागणी.
गावच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर. 15 एप्रिलपासून पुन्हा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात बोस्टनमध्ये जनता रस्त्यावर. ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.